नमस्कार मैत्रिणींनो, JR मल्टी टॅलेंट या यूट्यूब चॅनलवरती तुमचं खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण रस्सा किंवा ग्रेव्हीसाठी किचन टिप्स बघणार आहोत। परंतु या टिप्स पाहण्यापूर्वी तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर सबस्क्राइब नक्की करा, जेणेकरून येणाऱ्या सर्व व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला मिळत जातील। तर चला तर मग पाहूया। पहिली टिप आहे, करीची चव चांगली लागण्यासाठी ग्रेव्ही आदल्या दिवशी बनवावी, ज्यामुळे त्यात मसाले चांगले मुरतात। 2 ग्रेव्हीला चांगला लाल रंग येण्यासाठी पिकलेले टोमॅटोज वापरा। तिसरी टीप, आलं लसणाची पेस्ट तयार करताना नेहमी त्यात लसूण जास्त आणि आलं थोडं वापरावं। 4 ग्रेव्हीमध्ये चिमूटभर साखर टाकल्यास ग्रेव्हीची चव वाढते। 5 ग्रेव्हीचा मसाला तयार करताना गॅस मंद ठेवा, ज्यामुळे रंग आणि स्वाद चांगला येईल। 6वी टीप, टोमॅटो संपले असतील तर ग्रेव्ही करताना तुम्ही टोमॅटो केचपचा वापर करू शकता। सात, ग्रेव्ही चविष्ट होण्यासाठी तेलापेक्षा तूप किंवा बटरचा वापर करा। 8 शाही करी तयार करण्यासाठी ग्रेव्हीमध्ये नारळाचे दूध, काजूची पूड आणि खसखसीची पेस्ट मिसळावी। 9 ग्रेव्ही तयार करताना प्युरी परतल्यावर त्यात आधी मसाले टाकून परतून घ्यावे। मसाल्याला तेल सुटलं की मगच भाज्या अथवा इतर साहित्य त्यात टाकावं। भाजीच्या रस्स्यात मीठ जास्त पडलं तर त्यात उकडलेला बटाटा टाकावा। 5 मिनिटांनी बटाटा काढून टाकावा। बटाटा खारटपणा शोषून घेतो आणि भाजीचा अथवा रस्स्याचा खारटपणा कमी होतो। पालक करी तयार करताना पालक गरम पाण्यात शिजल्यावर लगेच थंड बर्फाच्या पाण्यात टाकावे, ज्यामुळे पालकाचा हिरवेपणा कायम राहतो। करीमध्ये पनीर टाकण्यापूर्वी 5 ते 10 मिनिटे पनीर कोमट पाण्यात बुडवून ठेवावे। तर या काही महत्त्वाच्या टिप्स आहेत जे तुमचं काम अगदी सहज आणि सोपं करून टाकतील। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राइब करा। भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।